पुढची बातमी बघूयात। पालकमंत्री पदाचा तिढा असलेल्या जिल्ह्यांच्या आज बैठका होणार आहेत आणि यामध्ये नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या बैठका सुद्धा आज शेवटच्या दिवशी घेण्यात येतील आणि त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असणारे मंत्री नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। निलेश, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचं नेमकं पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न अद्यापही सतावतोय आणि आज नेमकी बैठक होणार आहे असं कळतंय। काय होऊ शकतं या बैठकीमधून? यामिनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या वतीनं अर्थसंकल्पीय जे अधिवेशन आहे त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विभागांच्या मागच्या आठवड्याभरापासून बैठका घेतल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विविध विभागांचे सचिव, मुख्य त्यासोबतच सेक्रेटरी या सर्वांना बोलवून कशा पद्धतीनं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संबंधित खात्यांना निधी द्यायचा या संदर्भात चर्चा झालेली आहे। या खात्यांच्या चर्चा पार पडल्यानंतर वेगवेगळे जिल्हे आहेत यांच्या संदर्भात देखील अजित पवारांना बैठका घेतल्याचं पाहायला मिळालं। आज या बैठकांचा शेवटचा दिवस आहे। आजच्या शेवटच्या दिवशी रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये बैठक होणार आहे। खरं तर या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो अद्याप सुटला नाही आहे। आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे रायगडमधून इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, तर दुसरीकडं नाशिक संदर्भामध्ये गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यामध्ये कुठेतरी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। या सगळ्यांच्या ऑर्डर निघाल्या, परत त्या ऑर्डरला स्थगिती देण्यात आली होती। त्यामुळे आता आजच्या पालकमंत्री पदाची आजच्या या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात असलेल्या बैठकीमध्ये काही चर्चा होते का, किंवा पालकमंत्री पदासंदर्भामध्ये ज्यावेळेस हे नेते एकत्रित समोर येतील, कारण मागच्या काही दिवसांपासून हे समोरासमोर नेते आलेले नाहीत, त्यावेळेस यांची काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजची पालकमंत्री पदाच्या अनुषंगानं आणि त्यांच्या जिल्ह्याच्या अनुषंगानं महत्त्वाची बैठक असणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद निलेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।